येते कारण आता मंत्र्यांच्याच मुलीही असुरक्षित असल्याचं समोर आलंय। केंद्रीय मंत्री रक्षा खडसेंच्याच मुलीची छेडछाड करण्यात आलेली आहे। तर जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर येथील यात्रा महोत्सवातला हा धक्कादायक प्रकार आहे। काही टवाळखोर तरुणांनी रक्षा खडसेंच्या मुलीसह अन्य मुलींची छेड काढली आहे। त्यामुळेच खुद्द रक्षा खडसे यांना मुक्ताईनगर पोलीस स्टेशनला जावं लागलंय। त्यांनी घटनेच्या तपासावरून पोलिसांची चांगलीच खरडपट्टी काढल्याचं देखील समजतंय। इथपर्यंत पोहोचणं या गुन्ह्याच्या अनुषंगाने आपण अरेस्ट पण करू त्यांना आणि जी नाही अरेस्ट झालीच पाहिजे। मी तर त्याशिवाय मी नाही मानणार, कारण की माझं एकच म्हणणं आहे की जे एवढ्या प्रोटेक्शन मध्ये पण जर अशा पद्धतीचं या मुलांचं इंटेन्शन इतकं खराब असेल तर बाकीच्या मुलींचा तर काही विचारच नाही। मग इथे हे तर मी आज त्या संदर्भात लेटर पण देते, मी सीएम साहेबांशी पण बोललेली आहे, पण मला याच्यावर तत्काळ तुम्ही ऍक्शन घ्या, म्हणजे त्याला उचलून आणा। आमचं तेच म्हणणं, त्याशिवाय तर आम्ही इथे नाही झालो तिथून। येस, आपण गुन्हे पण तुम्ही म्हणताय त्या पद्धतीने नाही, तुम्ही आताच घे सर प्रोसेस आताच लगेच करतो। कारण ते मुले आता दीदी तुला जायचं तू पण नाही देतील ना ते। आणि आता एक महत्त्वाचं विधान मुख्यमंत्र्यांनी केलेलं आहे। छेड काढणारे एका विशिष्ट पक्षाचे असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय। मुक्ताईनगरमध्ये रक्षा खडसेंची मुलीची छेड काढण्यात आल्याचं आपण पाहिलंय। विशिष्ट पक्षाच्या मुलांनी ही छेड काढली असं मुख्यमंत्री फडणवीस यांचं म्हणणं आहे। दुर्दैवाने त्याच्यामध्ये एका विशिष्ट पक्षाचे काही पदाधिकारी आहेत की ज्यांनी अतिशय वाईट अशा प्रकारचे काम केलेलं आहे। पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला आहे, काहींना अटक केलेली आहे, इतरांना अटक केली जाईल, पण अशा प्रकारे छेडखानी करणं सार्वजनिक ठिकाणी अशा प्रकारे त्यांना त्रास देणं हे अतिशय चुकीचं आहे। सरपंच हत्येप्रकरणी मंत्री धनंजय मुंडेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे। धनंजय मुंडेंचा उद्या राजीनामा होणार असा खळबळजनक दावा करुणा मुंडे यांनी केलाय। फेसबुक पोस्टमधून करुणा मुंडेंनी हा मोठा दावा केलाय। करुणा मुंडेंच्या या फेसबुक पोस्टमुळे आता राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय। उद्यापासून सुरू होणाऱ्या अधिवेशनात धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतला जाणार का हे पाहणं महत्त्वाचं आहे। आणि आता वळतो पुढच्या महत्त्वाच्या बातमीकडे। वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत। त्यामुळे मुंडेंचा राजीनामा घेतलाच पाहिजे, अन्यथा त्याचे पडसाद अधिवेशनात दिसतील अशी प्रतिक्रिया खासदार संजय राऊत यांनी दिली। मला त्याच्याविषयी माहित नाही, कारण हा पक्षांचा अंतर्गत विषय आहे। त्यांच्या राजीनामा तर द्यावाच लागेल, कारण त्यांच्या जवळच्या माणसाला संतोष देशमुख खून प्रकरणातले सूत्रधार मुख्य मास्टर माइंड असल्याचं आरोपपत्रात सांगण्यात आलेलं आहे। आणि वळतोय आता पुढच्या राजकीय बातमीकडे। मंत्री गणेश नाईकांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना जोरदार टोला लगावलाय। ठाणे जिल्ह्याचा 15 वर्ष पालकमंत्री होतो, दुसरा कुणीही इतकी वर्ष पालकमंत्री होणार नाही असं गणेश नाईक म्हणालेत। यापुढे पालघर ठाणे या जिल्ह्यात जनता दरबार घेणार असल्याचंही त्यांनी जाहीर केलंय। या जिल्ह्याचा मॅक्झिमम कालखंड सिनियर पालकमंत्री हा गणेश नाईक येतो। 15 वर्ष कोणी पालकमंत्री नाही झालेला आणि भविष्यकालामध्ये होईल की नाही मला शंका आहे। काय बोलतो मी? आणि शेवटी ज्यांना उभारी घ्यायची असते ती उभारी घेण्यासाठी फक्त परमेश्वराची कृपा असावी लागते आणि सच्छिलता असावी लागते, आणि ती सच्छिलता मी विनम्रपणे सांगतो आमच्यामध्ये आहे। आणि आता बातमी आहे एका व्हायरल ऑडिओ संदर्भातली। भाजप आमदार संतोष दानवे आणि एका पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांमधील संभाषण सध्या व्हायरल झालंय। या संभाषणामध्ये संतोष दानवेंनी पशुवैद्यकीय अधिकाऱ्याला बदलीची धमकी दिल्याचाही आरोप करण्यात येतोय। तर ही ऑडिओ क्लिप नेमकी काय आहे आपण ऐकूयात। सर तुम्ही शांततेने बोला, चांगल्या शब्दात बोला सर, तुम्ही लोकप्रतिनिधी आहात।
शेतकऱ्यांना नीट बोल तू पहिलं शेतकऱ्यांना पण नीट बोलतोय आणि त्यांना सांगितलंय की होईल काम पण पैसे खाता आराम करून आणि त्यांनाच शिकवता करे. कोण काय बोलायले मला कशाला बोलता तुम्ही काय बोलायले मला तेच कळत नाही तुमचं काय म्हणणं आहे. प्रायव्हेट प्रॅक्टिस करता लोकांच्या तक्रारी येतात कशा तुमच्याबद्दल. प्रॅक्टिस कोण करायले माझं नाव आहे मी करायलो तुम्हाला असेल तर दाखवा प्रूफ दाखवा ना सर. फसवणुकीबाबत सर्वात मोठी बातमी समोर येते कारण राज्यातल्या पोलिसांचीच फसवणूक करण्यात आली आहे. 1-2 कोटी नाही तर 1100 कोटींची फसवणूक करण्यात आली आहे. स्वस्त घरं देण्याच्या नावाखाली आजी माजी पोलिसांना फसवण्यात आलंय. महाराष्ट्र पोलीस मेगा सिटी बचाव कृती समितीने हा आरोप केलेला आहे. या भ्रष्टाचारात संचालक मंडळातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचा हात असल्यामुळे आरोपींना पाठीशी घालण्यात येत आहे असाही आरोप होतोय. दरम्यान या भ्रष्टाचाराच्या विरोधात 10 मार्च रोजी महारेराच्या कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार. पुणे येथील महाराष्ट्र पोलीस मेगासिटी गृहनिर्माण संस्था 2009 साली 7000 आजी माजी पोलीस अधिकाऱ्यांच्या करता बनवलेली होती. या संस्थेत 2009 सालापासून आज अखेर एकाही सभासदांना घर मिळालेलं नाही. ह्याच्यात जवळजवळ 1100 कोटी रुपयांची फसवणूक झाली. ह्याच्यात रेरा सहकार विभाग वगैरे विभागाकडे आपण वारंवार तक्रारी करतोय परंतु सर्व शासकीय अधिकारी हे बिल्डर आणि संस्थाचालक यांना सहकार्य करत असल्यामुळे सभासदांना न्याय मिळत नाही. एकीकडे ठाकरे बंधू एकत्र येणार अशी चर्चा सुरू असतानाच दुसरीकडे राऊतांनी मनसेच्या कार्यक्रमाला हजेरी लावली आहे आणि ही हजेरी लावल्याने सगळ्यांच्याच भुवया उंचावल्यात. मराठी भाषा दिनानिमित्त मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवाजी महाराज पार्कात पुस्तक प्रदर्शन भरवलंय. या कार्यक्रमाला चक्क संजय राऊतांनी उपस्थिती लावली आहे. राऊतांनी पुस्तक स्टॉलला भेट देत पुस्तकं खरेदी देखील केली आहेत आणि यावेळी मनसेचे संदीप देशपांडे देखील या ठिकाणी उपस्थित असल्याचं पाहायला मिळतं. मला हवी असलेली सर्व पुस्तकं एकाच मांडवाखाली मिळाली आणि त्याबद्दल मी आयोजकांना धन्यवाद देतो. या संदीप देशपांडेंनी मला हे पुस्तक दिलेलं आहे. ही त्यांच्या पक्षाची भूमिका आहे आणि आमची तीच भूमिका आहे. महायुती सरकारमध्ये नाशिकच्या पालकमंत्री पदाचा तिढा अजूनही कायम आहे. मात्र त्याआधीच नाशकात गिरीश महाजनांच्या पालकमंत्री असा उल्लेख असलेले बॅनर लावलेत. या बॅनरवर हिंदू जनसेवक गिरीश भाऊ नाशिकचे पालकमंत्री असा आशय आहे. पालकमंत्री पदाच्या अधिकृत घोषणेआधीच लागलेल्या या बॅनरची जोरदार चर्चा सुरू आहे. आणि आता वळतोय पुढच्या बातमीकडे. रायगडच्या पालकमंत्री पदाचा दावा मंत्री भरत गोगावले यांनी सोडलेला दिसत नाहीये. काल गोगावलेंनी महाडचे ग्रामदैवत वीरेश्वर महाराज यांच्या छबिना उत्सवात हजेरी लावली आहे. वीरेश्वर महाराज आपली इच्छा पूर्ण करतील असा विश्वास गोगावले यांनी व्यक्त केला. आता वीरेश्वर महाराज माझ्या मतदारसंघातलं आमचं आराध्य दैवत आहे आणि जागरूक देवस्थान आहे. आतापर्यंत जे मागितलं ते त्यांनी देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता एक इच्छा आहे ती पण आता मागितलेली आहे आणि ती पूर्ण होईल असं आम्हाला वाटतंय. राज्यात मार्च महिना तापदायक ठरल्याची चिन्ह आहेत. राज्याच्या विविध भागात मार्चमध्ये तीव्र उष्णतेच्या लाटा येण्याची शक्यता आहे. त्यामुळे सामान्यांच्या अंगाची लाही होणार आहे. कोकणासह मुंबई पुण्यात देखील तापमान वाढलेलं पाहायला मिळत आहे. सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीला उष्णतेचा येलो अलर्ट देण्यात आलाय. राज्यामध्ये अनेक भागात 31 ते 36 अंश सेल्सिअस तापमान पाहायला मिळत आहे. तर आपण पाहतोय अतिशय महत्त्वाची बातमी. राज्यामध्ये उष्णता वाढत चाललेली आहे आणि त्यामुळे नागरिक अतिशय त्रस्त झालेले आहेत. दुपारच्या वेळेला 31 ते 36 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. तर आपण पाहतोय राज्यामध्ये हीट वेव्ह दिसते. तर दुसरीकडे राजस्थान सारख्या वाळवंटात बर्फवृष्टी झाली आहे. त्यामुळे राजस्थानच्या वाळवंटात पांढरी चादर पसरल्याचं दिसून येते. आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो. रस्ते आणि शेत देखील बर्फाच्या चादरीने झाकोळले गेलेत. तर काही जिल्ह्यांमध्ये हरभऱ्याच्या आकारा एवढ्या गारा देखील पडल्यात. त्यामुळे शेती पिकाचं प्रचंड नुकसान झालंय.
आणि आता वळतोय पुढच्या अशाच महत्त्वाच्या बातमीकडे। मनालीतून सर्वात मोठी बातमी समोर येते आहे। मनालीमध्ये मुसळधार पाऊस कोसळतोय। नदी नाल्यांना या ठिकाणी पूर आल्याचं पाहायला मिळतंय। तर त्यातच एक धक्कादायक व्हिडिओ देखील समोर आलाय। आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो। भली मोठी दरड थेट कारवर कोसळतानाचा हा व्हिडिओ आहे। मात्र चालकाने प्रसंगावधान दाखवत गाडी बाजूला घेतली आहे, त्यामुळे मोठा अपघात या ठिकाणी टळलेला आहे आणि चालकाच्या सतर्कतेने त्याचा जीव वाचला। बच गया का तुझे? ओ बैड बच गया। मैं बोला ना आणि आता कॅन्सर रुग्णांसाठी सर्वात मोठी आणि दिलासादायक बातमी आहे। मुलींना आता कॅन्सरची लस मोफत मिळणार आहे। 14 वर्ष वयापर्यंत मुलींसाठी ही लस मोफत दिली जाणार आहे। ब्रेस्ट कॅन्सरसाठी लवकरच ही लस दिली जाणार आहे, तर महिलांसाठीच्या कॅन्सरसाठी ही लस पुढच्या 5 ते 6 महिन्यात उपलब्ध होणार असल्याची माहिती आहे। देशात आणि राज्यातही कॅन्सरचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढत आहेत आणि त्यासाठी सरकारने हे मोठं पाऊल उचललं आहे। कॅन्सरचं प्रमाण एका बाजूला शहरी भागात आणि ग्रामीण भागामध्ये सुद्धा वाढतंय। पहिल्या टप्प्यामध्ये काही आरोग्याच्या संबंधित ज्या काही प्रश्न तयार व्हायचे त्यातला एक व्यसन असेल तर कॅन्सर व्हायचा, ब्रेस्ट कॅन्सर हा महिलांच्यामध्ये व्हायचा असं आपण बघत होतो। परंतु आज लहान मुलांपासून सगळ्यांच्याकडे ज्या पद्धतीचं कॅन्सरचं प्रमाण वाढतंय तो चिंताजनक विषय आहे आणि म्हणूनच मगाशी अर्थमंत्री आदरणीय अजितदादांना आम्ही विनंती केली आणि त्यांनी सुद्धा त्याला संमती दिली की राज्याच्या सर्व 0 ते 14 वयोगटातल्या मुलींना विशेषतः आपण या लसीची योजना राज्य शासनाच्या वतीनं मोफत करण्याबद्दलचा निर्णय सुद्धा शासन घेईल। दरवर्षी साधारणतः 1,27,000 पेक्षा जास्त स्त्रियांना गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग होतो आणि दरवर्षी साधारणतः 77 ते 78 हजार स्त्रिया या कर्करोगामुळे मृत्युमुखी पडतात। भारत सरकारने 9 ते 15 वर्ष वयोगटातल्या मुलींसाठी गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाची प्रतिबंधक लस HPV लस ही देण्याचं ठरवलेलं आहे आणि ही अतिशय स्वागतार्ह आणि भारतीय स्त्रियांच्या आरोग्याच्या दृष्टीने खूप महत्त्वाची गोष्ट आहे। तर आपण पाहतोय ब्रेस्ट कॅन्सर असलेल्या महिलांची संख्या आहे 26.6%, गर्भाशयाचा कॅन्सर 17.7% महिलांना आहे, अंडाशयाचा कॅन्सर 6.6%, तर तोंडाचा कॅन्सर असलेल्या महिलांची टक्केवारी आहे 5%, आतड्याचा कॅन्सर असलेल्या महिलांची टक्केवारी आहे 3.7%, तर इतर कॅन्सर असलेल्या महिलांची टक्केवारी आहे 40.5%। वळतोय पुढे। शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी लाल कलिंगड खात असाल तर सावधान व्हा, कारण लाल कलिंगड खाल्ल्याने तुम्हाला कॅन्सर देखील होऊ शकतो। बाजारात येणाऱ्या लाल दिसणाऱ्या कलिंगडमध्ये धोकादायक कृत्रिम रंगांचा वापर केला जातोय। ग्राहक लाल दिसणाऱ्या कलिंगडला जास्त पसंती देतात, त्यामुळे काहींनी यावर कृत्रिम रंगाचा पर्याय शोधून काढलाय। हे कृत्रिम रंग इंजेक्शनद्वारे कलिंगडमध्ये सोडण्यात येतात, मात्र अशा केमिकल्स युक्त कलिंगडाचे सेवन शरीरासाठी नुकसानकारक ठरू शकतं। कॅन्सर, लैंगिक क्षमता कमी होणं यांसारखे आजाराचा धोका देखील अधिक आहे। लोकांना आकर्षित करण्यासाठी एक नॅचरल कलरपेक्षाही वेगळं भडक कलरचे असं टरबूजच बऱ्याच ठिकाणी आपण असे कापून ठेवलेले दिसतात आणि नॅचरली जरी पाहिलं तर असा कलर टरबूजाचा आपल्याला मिळत नाही। म्हणजे यामध्ये निश्चितच काहीतरी द्रव्याचा त्यांनी मिक्स केलेला असावं, त्याच्या परिणामी हे कलर त्याचे डार्क कलर आलेले असेल आणि हे जर माणसाच्या शरीरामध्ये गेले त्याचा निश्चितच परिणाम होतो। आणि एक धक्कादायक बातमी समोर येते। एका श्वानाने आपल्या मालकाला वाचवण्यासाठी थेट वाघाशीच पंगा घेतलाय। वाघाला नडून या श्वानाने मालकाचा जीव वाचवलाय। मध्यरात्री गाढ झोपी गेलेल्या मालकावर वाघ हल्ला करणार होता, मात्र इतक्यात श्वानानेच वाघावर हल्ला चढवलाय आणि मालकाचा जीव वाचलाय। वाघ आणि श्वानाची झुंज पाहून मालकाचा थरकाप उडाला होता। तर मध्य प्रदेशच्या भोपाळ जिल्ह्यातील ही थरारक घटना। तो जैसे ही टाइगर आया 4:30 बजे के मतलब करीबन समय था उसका आने का। धीरे धीरे आया हमारे डॉग ने थोड़ा सा हलचल की तो उसको मतलब वो टाइगर आते आते एकदम हमारे बगल से गुजरा। टाइगर ने मतलब जो हमारा डॉग है पेंथू, उसने क्या कहते हैं टाइगर को मतलब उनके दोनों की झड़प चलने लगी, हमारे टाइगर मतलब पेंथू की और टाइगर की सर। उसने इतना संघर्ष किया सर, हम दोनों की जान बचाई। आणि आता स्मार्टफोन वापरणाऱ्यांसाठी एक धक्कादायक बातमी आष्टी तालुक्यातून समोर येते।
कामावरून घरी जाणाऱ्या तरुणाच्या पॅन्टच्या खिशातच मोबाईलचा अचानक स्फोट झालाय। तरुणाच्या हाताला आणि मांडीला यामुळे भाजलं गेलंय। तर शनिवारी सायंकाळच्या सुमारास ही घटना घडली आहे। रोहित घोडके असं या जखमी तरुणाचं नाव आहे। अचानक हा स्फोट झाला कसा असा प्रश्न आता उपस्थित केला जातोय। उच्च तापमानामुळे बॅटरी जास्त गरम झाल्याने स्फोट होऊ शकतो। आपण पाहतोय स्फोट कसा होतो। फोन खाली पडणे, फोनच्या अंतर्गत घटकांमध्ये पाणी शिरल्याने देखील स्फोट होऊ शकतो। बॅटरीमध्ये दोष असल्यास किंवा ती अधिक चार्ज केल्यास देखील स्फोट होण्याची शक्यता आहे। तर स्वस्त किंवा बनावट चार्जर वापरल्याने देखील तुमच्या मोबाईलचा स्फोट होऊ शकतो। त्यामुळे बनावट चार्जर किंवा स्वस्त बॅटरी वापरू नका। फोनच्या अंतर्गत घटकांमध्ये छेडछाड केल्याने देखील स्फोट होऊ शकतो। तुम्ही आयफोन घ्यायचा विचार करत असाल तर तुम्हाला फक्त 500 रुपयात मोबाईल मिळू शकतो। कारण ऑनलाईन शॉपिंग साईटवर 500 रुपयांमध्ये आयफोन उपलब्ध आहेत। मात्र खरंच आयफोन स्वस्तात विकले जात आहेत का याची आम्ही पडताळणी केली आणि त्यावेळी काय सत्य समोर आलंय तुम्हीच पहा। 499 रुपयात आयफोन। ऑनलाईन शॉपिंगवर स्वस्तात ऑफर। व्हायरल मेसेज मागचं सत्य काय? ₹499 रुपयांमध्ये आयफोन हे ऐकूनच तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसला असेल। मात्र फक्त आणि फक्त 499 रुपयांमध्ये ऑनलाईन शॉपिंग साईटवर आयफोनची ऑफर देण्यात आली आहे। आयफोन घ्यायचा म्हटला तर 50,000पासून ते लेटेस्ट आयफोन 1.25 लाख ते 1.5 लाखांना मिळतो। मात्र खरंच 499 रुपये इतका स्वस्त आयफोन झालाय का याची सत्यता जाणून घेणं गरजेचं आहे। त्याआधी मेसेजमध्ये काय दावा केलाय पाहूयात। आयफोन 400 रुपये 500 रुपये एक्सक्लुझिव्ह ऑफर फक्त आजचा दिवस। फोन बुक केल्यावर पुढच्या 10 मिनिटात डिलिव्हरी। हा मेसेज पाहून अनेक जण ऑनलाईन शॉपिंग साईटवरून आयफोन बुक करतायत। मात्र 10 मिनिटात आणि फक्त 500 रुपयात आयफोन मिळतोय का? एवढ्या स्वस्तात आयफोनची ऑफर का दिली जातीये याची सत्यता जाणून घेणं गरजेचं आहे। कारण आयफोन घ्यायची अनेकांची इच्छा आहे। मात्र महागडा असल्यानं बऱ्याच जणांना इच्छा असूनही आयफोन घेणं शक्य होत नाही। त्यामुळे या दाव्याची आम्ही पडताळणी सुरू केली। एक शॉपिफाय नावाची वेबसाईट येते, शॉपिफाय ह्याने ही बनवली जातात। ह्या वेबसाईट्स हुबेहूब स्क्रेपिंग करून बनवतात। त्याचं प्रमोशन फेसबुक, इंस्टाग्राम या सोशल मीडियाद्वारे केलं जातं। तुम्हाला अतिशय कमी किमतात म्हणजे 50%, 60% डिस्काउंट ह्याने सामान द्यायचं तुम्हाला फोटो दाखवतात ते, आणि सामानचा फक्त फोटो तुमच्या नशिबात येतो। कारण ह्या वेबसाईट्स खोट्या असतात। अशा वेबसाईट्सला बळी पडू नका। त्यावेळी आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पाहूया। 499 रुपयात आयफोन मिळत असल्याचा दावा खोटा आहे। ऑनलाईन शॉपिंग साईटवर स्वस्तात आयफोनची ऑफर नाही। फ्लिपकार्ट सारखीच दिसणारी नकली साईट तयार करण्यात आली आहे। स्वस्तात आयफोन दाखवल्यानं अनेक जण पैसे भरतायत। पैसे भरूनही आयफोन न मिळता त्यांची फसवणूक होतीये। आयफोनचं सोडा, साधा मोबाईलही आता 500 रुपयात मिळणं कठीण आहे। मात्र काही भामटे लोकांना गंडवून पैसे उकळतायत। तसंच लिंकवर क्लिक केल्यानं बँकेची माहिती सायबर चोरांना मिळते। त्यानंतर ते खातं रिकामं करतात। त्यामुळे कोणत्याही साईटवरून ऑनलाईन शॉपिंग करताना सावधगिरी बाळगा। आमच्या पडताळणीत 499 रुपयात आयफोन मिळत असल्याचा दावा असत्य ठरलाय। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज। आणि आता घेऊयात राजकीय बातम्यांचा वेगवान आढावा।
बातमी नाशिकमधून. नाशिकच्या पालकमंत्रीपदासाठी अधिकृत घोषणा होण्याआधीच शहरात गिरीश महाजन यांचे पालकमंत्रीपदाचे बॅनर्स झळकलेत. महायुतीकडून नाशिक आणि रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाचा वाद अद्याप मिटलेला नाहीये, त्यामुळे हे बॅनर चर्चेचा विषय ठरलेत. हिंदू जनसेवक गिरीश भाऊ नाशिकचे पालकमंत्री असा आशय या बॅनरवर पाहायला मिळाला. मंत्री नितेश राणेंनी पुन्हा एकदा असदुद्दीन ओवैसींवर हल्लाबोल केलाय. ओवैसी खोटा इतिहास सांगत असल्याचा आरोप त्यांनी केलाय. ओवैसींनी महाराष्ट्रात येऊन दाखवावं, एका पायावर हैदराबादला जाणार नाहीत असा धमकीवजा इशाराच त्यांनी दिला. ब्राह्मण आणि इतर समाजाचा वाद हा राजकीय दृष्ट्या प्रेरित असल्याचं वक्तव्य आमदार गोपीचंद पडळकरांनी केलंय. विरोधी पक्ष जेव्हा अडचणीत येतो तेव्हा ते ब्राह्मण समाजाला टार्गेट करून इतर समाजाची माथी भडकावून मतं मिळवतात असं पडळकरांनी म्हटलंय. भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी पुन्हा एकदा शरद पवारांचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांना डिवचलंय. राजकारणात जयंत पाटलांनी ठाम भूमिका घ्यावी असं पडळकर यांनी म्हटलंय. सांगलीत एका कार्यक्रमात ते बोलत होते. मी ठाणे जिल्ह्याचा 15 वर्ष पालकमंत्री होतो, दुसरा कुणीही इतकी वर्षे पालकमंत्री होणार नाही असं गणेश नाईक म्हणाले. यापुढे पालघर ठाणे जिल्ह्यात जनता दरबार घेणार असल्याचंही त्यांनी जाहीर केलंय. नाईकांनी एक प्रकारे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना जोरदार टोलाच लगावला. मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिल्याच्या चर्चा सुरू असतानाच आज मुंडे हे कॅबिनेट बैठक त्याचप्रमाणे चहापान कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. प्रकृतीच्या कारणास्तव मागील 3 कॅबिनेट बैठकीमध्ये मुंडे अनुपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेस युवक संवाद कार्यक्रमाच्या माध्यमातून राज्यात 2 लाख सदस्य नोंदणी केली जाणार आहे. सदस्य नोंदणीची सुरुवात पंढरपूरला करण्यात आली आहे. यासाठी राष्ट्रवादी युवकचे राज्य प्रदेश उपाध्यक्ष समाधान काळे यांनी पुढाकार घेतला. आष्टी तालुक्यात कामावरून घरी जाणाऱ्या तरुणाच्या पॅन्टच्या खिशातच मोबाईलचा अचानक स्फोट झालाय. तरुणाच्या हाताला आणि मांडीला भाजलं गेलंय. तर शनिवारी सायंकाळच्या सुमारास ही घटना घडली आहे. रोहित घोडके असं या जखमी तरुणाचं नाव आहे. अचानक हा स्फोट झाला कसा असा प्रश्न उपस्थित होतोय. अकोल्यात रस्त्यावर धावत्या बसला अचानक आग लागली. तर पोपटखेडहून अकोटकडे जात असताना बसमधून धूर निघत असल्याचं बस चालकाला लक्षात आलं. या आगीत बस जळून खाक झाली आहे. त्यामुळे एसटी बसचं आगीत मोठं नुकसान झालंय. सुदैवाने एकही जीवितहानी यात झालेली नाही. घाटकोपरमध्ये वडिलांनी 4 महिन्यांच्या मुलीची हत्या केली आहे. तिसरं अपत्य नको म्हणून पाळण्यात झोपलेली असताना तिचा गळा आवळून हत्या करण्यात आली आहे. तर पतंगनगर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. बीडमध्ये जुन्या वादाची कुरापत काढून आई आणि मुलाला बेदम मारहाण करण्यात आली आहे. या प्रकरणात गंभीर जखमी असलेल्या रुग्णावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. नातेवाईकांनीच जुन्या रागातून मारहाण केली. या प्रकरणात शिरूर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. यवतमाळमध्ये टवाळखोरांनी त्यांच्या गुन्ह्यातील साक्षीदाराच्या घरावर हल्ला करत युवकाला धमकावलाय. यानंतर दहशतीमध्ये असलेल्या युवकाने पोलिसात तक्रार दिली नाही. मात्र पोलीस या युवकाला अभय देतात का आणि सीसीटीव्हीच्या आधारे हल्लेखोरांवर कारवाई करतात का हे पाहावं लागणार आहे. 1 दिवसांच्या नवजात मुलीला शेतात सोडून तिच्या आईने पळ काढल्याची संतापजनक घटना नांदेडच्या हदगाव तालुक्यातील माळझरा या ठिकाणी घडली. तर या मुलीवर उपचार सुरू आहेत. जन्म देऊन शेत शिवारामध्ये सोडून दिलेल्या नवजात बालिकेच्या आई वडिलांचा शोध आता पोलीस घेत आहेत. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून तब्बल 11 कोटी रुपयांचं कोकेन जप्त केलं गेलंय. तर साओ पाउलोवरून आलेल्या ब्राझिलियन महिलेला अटक करण्यात आली आहे. महिलेच्या पोटातून 100 कोकेनच्या कॅप्सूल्स जप्त करण्यात आल्यात. ही कारवाई महसूल गुप्त वार्ता संचालनालयानं केली आहे. नाशिकच्या पटेल परिसरात चोरट्यांनी बुलेट मोटरसायकल चोरी केली आहे. ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. दरम्यान शहरात चोरट्यांचा सुळसुळाट वाढला असून त्यांचा बंदोबस्त कधी होणार असा सवाल उपस्थित होतोय. पुण्याच्या हडपसर परिसरात एका तरुणाने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलेला आहे. मात्र पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत त्याचे प्राण वाचवलेत. दरम्यान पोलिसांना हा तरुण पंख्याला गळफास घेतलेल्या अवस्थेत सापडला. त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं. सध्या त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
ठाणे महानगरपालिकेच्या नव्या डीपी प्लॅन विरोधात आमदार जितेंद्र आव्हाड हे आक्रमक झालेत। जितेंद्र आव्हाडांच्या नेतृत्वात कळवा नाका परिसरात आंदोलन करण्यात आलं। यावेळी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते। सांगलीत देवेंद्र फडणवीस केसरी बैलगाडा शर्यतीचं मैदान भरवण्यात आलं होतं, तर म्हसोबा यात्रेनिमित्त आमदार सदाभाऊ खोत आणि रयत क्रांती संघटनेकडून ही शर्यत आयोजित करण्यात आली होती। या बैलगाडा शर्यतीत संभाजीनगरमधील लखन आणि चिक्या या बैलाने मैदान गाजवलं। बातमी वाशिममधून। वाशिममध्ये निर्जंतुकीकरण मोहीम राबवण्यात येते। कारंजे तालुक्यात बर्ड फ्लूमुळे कोंबड्यांचा मृत्यू झाल्यानंतर जिल्ह्यात आता प्रशासन अलर्ट मोडवर आलंय। या मोहिमेदरम्यान पशुसंवर्धन विभागाकडून 260 पक्ष्यांची विल्हेवाट लावण्यात आली आहे। स्वारगेट एसटी बस स्थानक अत्याचार प्रकरणी ॲडव्होकेट असीम सरोदे पीडित तरुणीची बाजू न्यायालयामध्ये मांडणार आहेत, तर असीम सरोदे यांच्याकडून सगळ्या घटनेची माहिती घेण्यात आली आहे। पुण्यातील स्वारगेट एसटी स्टँडमध्ये झालेल्या अतिप्रसंगाबाबत रुपाली ठोंबरे यांनी एक खळबळजनक दावा केलाय। संमतीच्या संबंधात व्यवहाराचे पैसे दिले नाहीत म्हणून बलात्काराच्या नावाखाली पुण्या बदनाम झालाय असं त्यांनी म्हटलं। शिवशाही बलात्कार प्रकरणी महत्त्वाचा पुरावा हाती लागलाय। घटनेनंतर पीडित तरुणीने एका व्यक्तीला आपबीती सांगण्याचा प्रयत्न केला होता अशी माहिती सुरुवातीला समोर आली होती। दरम्यान ती व्यक्ती एसटीचा एक कंडक्टर असल्याची देखील माहिती मिळते। पोलिसांनी या कंडक्टरचा जबाब नोंदवलाय। बीडच्या धारूरमध्ये 10वीचा पेपर फुटलाय। धारूरच्या जिल्हा परिषद शाळेत इंग्रजीचा पेपर सुरू होण्यापूर्वीच दोघांनी प्रश्नपत्रिका घेऊन पलायन केलाय। पोलिसांनी अर्ध्या तासात पेपरसह दोघांना पकडून त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केलाय। बीएमसीच्या गट अ खात्यामध्ये नियुक्तीसाठी घेण्यात आलेल्या परीक्षेचा पेपर फोडल्याचा आरोप 500हून अधिक अभियंत्यांनी केलाय। या घोटाळ्याच्या चौकशीची मागणी करण्यात आली आहे। चौकशी होईपर्यंत परीक्षेचा निकाल लावू नये अशी मागणी देखील करण्यात आली आहे। ही परीक्षा पालिकेने IBPS या संस्थेमार्फत घेतली आहे। अकोला पोलिसांच्या संकल्पनेतून वॉकी टॉकी एक पाऊल महिला आरोग्यासाठी सप्ताह राबवण्यात आलाय आणि त्याच अनुषंगाने अकोल्यामध्ये अकोला पोलीस वॉकेथॉन असा हा कार्यक्रम पार पडलाय। जागतिक महिला दिनाच्या अनुषंगाने आयोजित वॉकेथॉनमध्ये 2000 महिलांनी सहभाग घेतला होता। साईबाबा संस्थांच्या साईबाबा रुग्णालयाला गुजरातच्या जय साई फाउंडेशनकडून 21 लाख रुपयांच्या अत्याधुनिक मशीन्स दान करण्यात आल्या। या अत्याधुनिक उपकरणांमुळे कार्डिओलॉजी विभागातील तपासण्या आणि शस्त्रक्रिया अधिक सुलभतेने होणार आहेत। पुण्यात आजपासून बेवारस वाहनांना हटवण्याची मोहीम सुरू झाली आहे। शहरातील कसब्यात स्वच्छ, सुंदर आणि विकसित कसबा अभियानांतर्गत धुळखात पडलेली त्याचप्रमाणे रस्त्यावर बेवारस सोडलेली वाहनं हटवण्याची प्रक्रिया सुरू आहे। ही मोहीम संपूर्ण शहरात लागू होईल अशी माहिती आमदार हेमंत रासने यांनी दिली आहे। पुण्यातील शिवशाहीत लैंगिक अत्याचार प्रकरणानंतर आता महानगरपालिका प्रशासनही जागं झालंय। महानगरपालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांची ने-आण करणाऱ्या PMPL बसमध्ये महिला सुरक्षा रक्षक नेमण्यात येणार आहेत। यवतमाळमध्ये नाबार्ड जिल्हा बँकेचे स्पेशल ऑडिट करणार आहे, तर तपासणीच्या पार्श्वभूमीवर पथक जिल्ह्यामध्ये धडकणार आहे। यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा कारभार सध्या चांगला चर्चेत आहे आणि या बँकेच्या विविध शाखांमधील घोटाळे अपहार गाजत असतानाच नाबार्ड जिल्हा बँकेचे स्पेशल ऑडिट होणार आहे। नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानकडून पंढरपुरात स्वच्छता मोहीम राबवण्यात आली आहे। यावेळी 1,500 सेवकांनी पंढरपुरातील रस्ते आणि सार्वजनिक ठिकाणे स्वच्छ केली आहेत। महिला सेवकांनी आकर्षक रांगोळीच्या माध्यमातून स्वच्छतेचं महत्त्व पटवून दिलंय, तर एका दिवसात तब्बल 10 टन कचरा गोळा करून त्याची विल्हेवाट लावण्यात आली।
कोल्हापूरच्या करूळ घाटाचं काम सुरू असल्याने वाहतूक 13 महिन्यांपासून खंडित झाली होती. मात्र आता हे काम अंतिम टप्प्यात आल्याने एकेरी वाहतूक सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे वाहन चालकांसह प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. नंदुरबार जिल्ह्यात बहिष्कारच योग्य राहील ही भूमिका आम्ही घेतलेली आहे. आणि सरकार तरी कशा पद्धतीनं चालू आहे. आज कृषी मंत्री जे आहे या राज्याचे, यांच्यावर माननीय न्यायालयाने दोष सिद्ध केलेला आहे. सुनील केदार महाराष्ट्राचे एक मंत्री होते, आमदार होते काँग्रेसचे, यांच्यावर जे आज गुन्हा शिक्षा ठोठावली गेली त्यावेळी 24 तासाच्या आत त्यांची विधानसभा सदस्यत्व रद्द केलेलं होतं. आणि देशाचा विचार केला तर राहुल गांधींना सुद्धा हाच न्याय भारतीय जनता पार्टीनं किंवा लोकसभेनं लावलेला होता. तोच न्याय आताचे जे कृषी मंत्री आहेत माणिकराव कोकाटे यांच्यावर दोष सिद्ध झालेला आहे. सरकारची फसवणूक केलेली आहे हे उघड आहे. आणि तेव्हा ज्याच्यावर दोष सिद्ध झालेला आहे अशा मंत्र्याला 1 सेकंद सुद्धा या राज्याच्या मंत्रिमंडळात राहता कामा नये. त्याचं सदस्यत्व रद्द झालं पाहिजे आणि त्यांना मंत्रिपदावरून ताबडतोब काढलं पाहिजे. पण तो सरकार उजळ माथ्यानं हे मंत्री फिरतायत. त्याचप्रमाणे माजी कृषी मंत्र्यांची तर वेगवेगळ्या गोष्टी सगळ्या समोर आलेल्या आहे. वेगवेगळ्या पद्धतीनं बदल्या, वेगवेगळ्या पद्धतीनं टेंडर्स, कशा पद्धतीनं शेतकऱ्यांना फसवायचं, या सगळ्या गोष्टी सुद्धा माजी कृषी मंत्र्याच्या समोर आलेल्या आहेत. हे सगळं होत असताना राज्यातील गुन्हेगारी आत्ताची जर बघितली तर त्याची स्थिती काय. परवाच्या दिवशी पुण्याच्या स्वारगेटमध्ये जी झालेली घटना आहे या घटनेचा निषेध करायच्या ऐवजी राज्याचे गृहमंत्री ज्या असंवेदनशीलपणे बोलतायत की बलात्कार शांततेत पार पडला, हे काय वाक्य आहे. राज्याचा गृहमंत्री अशा पद्धतीनं जर बोलत असेल तर अशा मंत्र्यांशी मला असं वाटतं अशा मंत्र्यांना या मंत्रिमंडळात राहायचा कोणताही अधिकार नाही. इतकी असंवेदनशीलता मंत्री जर दाखवत असतील तर मला असं वाटतं जर आपण या सगळ्या गोष्टी विरोधी पक्षाला एवढा संवाद भूमिका घेत असाल तर मला असं वाटतं या अशा गृहमंत्र्याला मंत्रिमंडळात राहायचा कोणताही अधिकार नाही. बीडचं जे प्रकरण आहे याच्यामध्ये वाल्मिक कराड यांना कशा पद्धतीनं व्हीआयपी वागणूक दिली जाते मला असं वाटतं. हे आपण बघताय इथं सूरज चव्हाण बसलेले आमच्या शिवसेनेचे सचिव जे 1 वर्ष 1 महिना तुरुंगात राहिले. सहज आम्ही गप्पा मारत असताना कशा पद्धतीनं तुरुंगात छळ केला जातो आणि एकीकडे वाल्मिक कराड सारख्या आरोपींना ज्यांनी मुर्दे पाडलेले आहेत अशा आरोपींना एक व्हीआयपी ट्रीटमेंट या राज्यात दिली जाते. ही स्थिती आहे. काही जिल्ह्यामध्ये दारूबंदी आहे. विशेषतः गडचिरोली जिल्ह्यामध्ये, वर्धा जिल्ह्यामध्ये दारूबंदी असताना 7,000 गुन्हे या ठिकाणी नोंद झालेले दारूच्या विषयी. मला असं वाटतं हे सगळं होत असताना महिला स्त्रियांवरचे अत्याचार, एक मालाडमध्ये घटना घडली, बदलापूर सारखी, अमरावतीमध्ये घटना घडल्या. सरकार याच्यावर कोणती भूमिका घेत नाही. संतोष देशमुख यांची जी मस्साजोगमध्ये हत्या झाली याच्यातला आरोपी कृष्ण आंधळे अजूनही पकडला जात नाही. तब्बल 9 डिसेंबरला झालेली घटना आहे. आज 2 मार्च उगवलेला आहे. प्रत्यक्ष 3 महिने झालेले असताना अजूनही याच्यातला आरोपी पकडला जात नाही. दुर्दैव असं की या गावकऱ्यांना उपोषणाचा निर्णय घ्यावा लागतो परंतु अजूनही यांचे प्रश्न सोडवले जात नाही. हे सगळं होत असताना प्रशांत कोरटकर सारखा एक मस्ती आलेली व्यक्ती जी कोणाशी संबंधित आहे, इंद्रजित सावंत सारखे थोर इतिहास संशोधक असलेल्या व्यक्तीला फोन करून धमकी देते आणि या प्रशांत कोरटकरांना सरकार संरक्षण देतं. म्हणजे हे सरकार कोणत्या दिशेनं चाललेलं आहे. प्रशांत कोरटकराला तर आतापर्यंत बेड्या घालून जेलमध्ये टाकायला पाहिजे होतं. इंद्रजित सावंतांसारख्यांना धमकी देणं, छत्रपती शिवरायाविषयी अपशब्द वापरलं. राहुल सोलापूरकर जे अभिनेते म्हटले जातात यांनी सुद्धा छत्रपती शिवरायाविषयी काय काय भूमिका व्यक्त केली. आणि काल या सरकारने सांस्कृतिक विभागाच्या मार्फत फिल्म सिटीची जी समिती आहे याच्यामध्ये राहुल सोलापूरकरांचा समावेश केला आहे. याचाच अर्थ जे तत्कालीन राज्यपाल कोश्यारींनी सुरू केलेली परंपरा, महापुरुषाचा अवमान करणं, छत्रपती शिवरायांचा अवमान करणं,
महात्मा ज्योतिबा फुलेंचा अवमान करणं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अवमान करणं, हीच परंपरा हे लोक सुरू ठेवतायत आणि त्याला सरकार संरक्षण देत आहे. कोरटकर असेल की राहुल सोलापूरकर असेल, ही एकाच माळ्याची मणी आहे. या दोघांवर सरकारने कोणतीही कारवाई अजून केलेली नाही. हे सगळं होत असताना मी आता सांगितलं की 300 कोटी रुपयाचा कथित घोटाळा कृषी विभागात झालेला आहे. आरोग्य विभागाचं जे टेंडर निघालं होतं त्याला स्थगिती मुख्यमंत्र्यांनी दिलेली आहे. एसटीचं 1310 बसेसचं टेंडर निघाले होतं, याला स्थगिती दिलेली आहे. याचाच अर्थ हे सरकार, आधीचं सरकार भ्रष्टाचारी सरकार होतं आणि भ्रष्टाचारी सरकार असताना त्याच्यावर मला वाटतं सरकार एक पांघरून घालण्याचं काम करतं. पण मला असं वाटतं हे फक्त आव्हान आहे. आज ज्या आरटीओच्या माध्यमातून सिक्युरिटीच्या नावाखाली नंबर प्लेट लावल्या जात आहेत वाहनाला, जर बाकीच्या राज्याचे दर बघितले आणि आपल्या राज्याचे दर बघितले तर तिप्पट 3 पट आहे. आणि सर्व याच्यातली कोणती सुरक्षा होणार आहे, कोणती सुरक्षितता होणार आहे? परंतु मला असं वाटतं कोणत्या तरी एजन्सीला मोठं करण्यासाठी अशा पद्धतीनं जर वेगवेगळ्या राज्याचे दर बघितले तर महाराष्ट्रात फक्त 3 एजन्सी दिलेल्या आहे. या एजन्सीत काम करतात का तर नाही करत, या कोणाला तरी काम करायला सांगतात. परंतु महाराष्ट्रातले जर दर बघितले तर तिप्पट दर हे नंबर प्लेटचे या सरकारने केलेले आहे. बदल्या बिदल्यामध्ये सुद्धा कृषी विभागाने जे केलेलं आहे हे मला वाटतं समोर आलेलं आहे. आणि अशा पद्धतीनं अशा बदल्या भ्रष्टाचाराच्या माध्यमातून करणारे कृषी मंत्री जे आता वेगळ्या खात्याचे मंत्री या राज्यामध्ये आहे, अशा सरकारच्या याला मला असं वाटतं चहापानाला जाणं हे जनतेच्या भावनेचा अवमान करणं होईल. तानाजी सावंत जे मंत्री होते यांचा मुलगा बेपत्ता होण्याची तक्रार पोलीस स्टेशनमध्ये जाते आणि त्याच्यासाठी अवघे देशातले राज्यातले पोलीस कामाला लागतात. विमान अक्षरशः सीमेवरून वापस आणलं जातं, खासगी विमान, आणि तो कुठे जाणार होता? थायलंडला, बँकॉकला. मोठे मोठे लोक 65 लाख 85 लाख रुपयाचं विमान बुक करून तानाजी सावंतांचा मुलगा थायलंडला आणि बँकॉकला जातो. ही मंत्र्यांची परिस्थिती आहे. आणि एकीकडे सर्वसामान्य माणसावर गुन्हे दाखल होण्यासाठी 24 तास 48 तास पोलीस घेतात. अशा पद्धतीची या राज्याची स्थिती आहे. काल परवा मुंबईच्या विषयी आर्थिक महत्व कमी झाल्याची भूमिका मुख्यमंत्र्यांनी मांडलेली आहे. आज मुंबईचं आर्थिक महत्व संपलंय अशी भूमिका जर सरकार मांडत असेल आणि या मुंबईचे वेगवेगळे ऑफिसेस, मुंबईतील पेटंट्स असेल, डिझाईन्स असेल, ट्रेडमार्क्स असेल, याचे ऑफिसर जर या मुंबईच्या बाहेर नेत असतील तर मला असं वाटतं ही मुंबई, ही महाराष्ट्राची मुंबई, 106 हुतात्मे होऊन मिळवलेली मुंबई, जर तिच्याविषयी या सरकारची भूमिका असेल तर मला असं वाटतं त्याचा निषेध विरोधी पक्षाला करावा लागेल. या मुंबईमध्ये ठिकठिकाणी मागच्या काळात 2.5 वर्षापूर्वी आलेल्या सरकारने 4000 कोटी रुपयाचे रस्ते करण्याचा निर्णय घेतला. परंतु आज याच्यातले 25% सुद्धा रस्ते झाले. या मुंबईतले सगळी अख्खी मुंबई रस्त्यांना ठिकठिकाणी खोदून ठेवलेली आहे. रस्त्यावर पादचाऱ्यांना सुद्धा अवघड झालेलं आहे चालणं, मोठी वाहनं चालणं तर अवघड. परंतु अशा पद्धतीने मुंबईचं विद्रुपीकरण हे सरकार घेतं. इकडे अशी स्थिती असताना कापूस असेल, सोयाबीन असेल, तूर असेल, हरभरा असेल, या पिकांची स्थिती सुद्धा तशीच आहे. सोयाबीनचं जेवढं उत्पादन झालं त्याच्या 10% 15% सुद्धा नाफेडनी खरेदी केलेली नाही. एकीकडे खरेदीची मुदत द्यायची, एकीकडे बारदाना उपलब्ध नाही, गोडाऊन उपलब्ध नाही. अनेक जिल्ह्यामध्ये सोयाबीन खरेदी असताना बारदाना नसल्यामुळं, गोडाऊन्स नसल्यामुळं सोयाबीनची खरेदी अतिशय संथ गतीनं झाली होती. त्यामुळे या राज्यातल्या शेतकऱ्यांचं सोयाबीन अजूनही 100% खरेदी झालेलं नाही. नाफेडनी मर्यादित खरेदी केलेली आहे आणि व्यापारी हे सोयाबीन शेतकऱ्यांचं लुटतायत. तशी स्थिती कापसाची सुद्धा झालेली आहे. या कापसाची सुद्धा ही स्थिती या सरकारने केली आहे, हरभऱ्याची सुद्धा ही स्थिती केली आहे, तुरीची सुद्धा ही स्थिती केली आहे, मुगाची सुद्धा ही स्थिती या सरकारने केली आहे. आणि मग सरकार अशा पद्धतीनं शेतकऱ्यांना नागवणारं हे सरकार या महाराष्ट्रात आहे. दुसरीकडे या सरकार येताना भारतीय जनता पार्टीनं शेतकऱ्याला कर्जमाफीची घोषणा केली होती. परंतु या कर्जमाफीचा कुठेही उलट अजितदादा सारख्या उपमुख्यमंत्री असं बोलले की आमच्या जाहीरनाम्यात किंवा मी सभेत कुठेही कर्जमाफी विषयी बोललेलं नाही, अशा प्रकारचं वक्तव्य राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांनी केलेलं आहे. एकीकडे राज्याच्या कृषी मंत्र्यांनी सुद्धा याच्याविषयी नकारात्मक भूमिका व्यक्त केली आहे. याचाच अर्थ तुम्ही फक्त निवडणुका जिंकण्यासाठी शेतकऱ्यांना प्रलोभन दिलं की काय, अशा प्रकारची स्थिती या राज्यामध्ये निर्माण झालेली आहे. आज या राज्यामध्ये एसटी महामंडळाच्या काही ठिकाणी बसेस खरेदी केल्या, परंतु या बसेस कुठे आहे, काय आहे, वेगवेगळे जिल्हे.
आणि आता पुन्हा घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा। नंदुरबार जिल्ह्यात चिकन पॉक्सचा धोका वाढलेला पाहायला मिळतोय, तर लहान बाळांमध्ये चिकन पॉक्स प्रमाण वाढलेलं आहे। चिकन पॉक्स हा संसर्गजन्य रोग असल्याने अनेक लहान मुलांना त्याची लागण झाली आहे। भारत का भाग्य विधाता कोण असे म्हणत एका महिला शेतकऱ्याने सुंदर अशी कविता सादर केली आहे। ही कविता सध्या सोशल मीडियावर व्हायरल होते। नेटकऱ्यांकडून शेतकऱ्यांच्या या कवितेचं कौतुक होत आहे कि जिसके मेहनत से 140 करोड़ का ये देश पलता है, जिसका हल चलता है तो देश की हर मुश्किल का हल निकलता है, जो हवाओं की भाषा समझता है, आसमान की रंग पहचानता है, जो एक छोटे से बीज को। राज्याच्या विविध भागातील तापमान वाढतच चाललंय। राज्यामध्ये मार्चमध्ये तीव्र उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे, तर कोकणासह मुंबई आणि पुणे तापलंय। सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीला देखील उष्णतेचा येलो अलर्ट जारी करण्यात आला। धुळ्यात जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय आणि सायकल असोसिएशन कडून सायकल रॅलीचं आयोजन करण्यात आलंय। शरीर सुदृढ राहावं या उद्देशाने पंतप्रधान मोदींनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत संडे ऑन सायकल या उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी मोठ्या संख्येने नागरिकांनी सहभाग घेतल्याचं पाहायला मिळालं। न्यूझीलंड विरोधातच्या आजचा सामना विराटसाठी स्पेशल ठरणार आहे, तर विराट या सामन्यासाठी मैदानात पाऊल ठेवताच सचिन तेंडुलकर, MS धोनी, युवराज सिंग सारख्या दिग्गजांच्या पंक्तीमध्ये स्थान मिळणार आहे। विराटला प्लेइंग 11 मध्ये संधी मिळाली आहे, तर त्याच्या कारकिर्दीतील हा 300वा वन डे सामना असणार आहे। आणि आता एक महत्त्वाची बातमी, टीचरला धडा शिकवण्यासाठी 4 विद्यार्थ्यांनी कट आखला आणि शाळेच्या टॉयलेटमध्ये स्फोट करण्याचं ठरवलं। त्यांनी तशी योजनाही आखली। मग पुढे नेमकं काय झालं तुम्हीच पहा। शिक्षकांवर राग, टॉयलेटमध्ये स्फोट। विद्यार्थ्यांनी घडवला बाथरूममध्ये बॉम्बस्फोट। विद्यार्थ्यांकडून बदला, विद्यार्थिनी जखमी। विद्यार्थ्यांच्या उन्हाळक्या तुम्ही पाहिल्या असतील, मात्र 5 उन्हाळ विद्यार्थ्यांनी मिळून शिक्षिकेच्या बाथरूममध्येच बॉम्बस्फोट घडवून आणल्याची धक्कादायक घटना घडली आहे। मात्र विद्यार्थ्यांच्या उन्हाळक्या 9 वर्षीय विद्यार्थिनीच्या जीवावर उठल्या। या स्फोटात चिमुकली गंभीर जखमी झाली आहे। मात्र ही घटना कशी घडली पाहूया। विद्यार्थ्यांकडून मावशीच्या नावावर सोडियमची ऑनलाईन खरेदी करण्यात आली। शिक्षिकेला धडा शिकवण्यासाठी सोडियम बाथरूममध्ये ठेवलं गेलं। शिक्षिकेऐवजी विद्यार्थिनीच टॉयलेटला गेली। फ्लश केल्यानंतर सोडियमच्या स्फोटात चिमुकली जखमी झाली। स्फोट आणि मुलीच्या किंकाळ्या ऐकून शिक्षकांची धावपळ झाली। विद्यार्थिनीवर हॉस्पिटलमध्ये सध्या उपचार सुरू आहेत। ही घटना छत्तीसगडमधील बिलासपूरच्या सेंट विसेंट हायर सेकंडरी स्कूलमध्ये घडली आहे, तर 8वी 9वीच्या 2 मुलं आणि 3 मुलींनी मिळून हा कट रचल्याचं समोर आलंय। या विद्यार्थ्यांना बालसुधारगृहात पाठवण्यात आलंय, मात्र पालकांनी शाळा प्रशासनावर बेजबाबदारपणाचा आरोप केलाय। मेरी बच्ची भी गई थी, उस समय मैडम ने आवाज दिया, उसका मोड़ना हुआ और यहाँ पे ब्लास्ट हुआ है, जिसमें कि जिस बच्चे को लगा है वो अभी रामा मैग्नेटो के पास एक मेडिकल है, वहाँ पे एडमिट है। इनको अपना बस टाइम चाहिए, इतना टाइम आना है, इतना टाइम जाना है, बाकी क्या हो रहा है क्या नहीं हो रहा है इसका कोई जवाबदारी नहीं। आरोपी विद्यार्थ्यांना केवळ बालसुधारगृहात ठेवून चालणार नाही, तर त्यांच्यामध्ये बदल्याची तीव्र भावना का निर्माण होतीये याचा शोध घेऊन मानसोपचार तज्ञांची मदत घेण्याची आवश्यक आहे। एवढंच नाही तर शाळेत सोडियम सारखा ज्वालाग्रही धातू इतक्या सहजरित्या उपलब्ध करून देणाऱ्या कंपनीवरही कारवाई करण्याची आता गरज आहे। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही। इथं घेतो एक छोटासा ब्रेक। साम हेल्पलाईन, तुमच्या परिसरातील समस्या, तुमचे प्रश्न कुणी दखल घेत नाही। व्हिडिओ बनवा आणि पाठवा 9594885566 या व्हॉट्सअप नंबरवर। आम्ही होऊ तुमचा आवाज। साम हेल्पलाईन, साम टीव्ही तुमच्या सोबत, तुमच्या प्रश्नांसोबत।